तर नमस्कार सर्व मित्रांना अगदी मनापासून नमस्कार. आजचं विशेष म्हणजे आज नवरात्र आहे आणि नवरात्राच्या माध्यमातून प्रत्येकजण देवींची पूजा करतो मनोभावाने. त्याचबरोबरच घटस्थापना प्रत्येकांच्या घरोघरी होते आणि या सर्व गोष्टी आपण अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतोच, नाही का? बरोबर. तरी या नवरात्रामध्ये विशेष म्हणजे कोणत्या चुका करू नयेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर कुठल्याही पद्धतीचा विलंब न करता प्रत्यक्ष आपण स्क्रीनवरती जाऊन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात की नेमकी नवरात्रीमध्ये कोणत्या चुका करू नयेत. चला चला तर कुठलाही विलंब न करता नवरात्रीमध्ये 9 दिवस कोणत्या चुका करू नयेत आणि न कळत जरी आपल्या हातून त्या चुका झाल्या तरी पण त्या गोष्टी कृत्य केल्यानंतर नेमकं काय होऊ शकतं या गोष्टीविषयी आपण चर्चा करूया. तर एक गोष्ट लक्षात घ्या, नवरात्रमध्ये शक्यतो मांसाहार किंवा मग मद्यपान, कुठलं व्यसन वगैरे करू नका. मग बरेचदा म्हणतात तसं केल्याने काय होईल. तर एक गोष्ट लक्षात घ्या, जर आपण नवरात्रीमध्ये मांसाहार केला किंवा मद्यपान व्यसन वगैरे कुठलं केलं तर अचानक आजार पण येऊ शकतो. ठीक आहे. त्याचबरोबर शारीरिक संबंध ठेवू नका, कारण वंशवृद्धीत अडथळे येतातच. तांबड्यांच्या वस्तू वापरू नये. प्रतिष्ठा लयाला जाते. तांबड्यांच्या वस्तू जर वापरल्या आपण तर प्रतिष्ठा जी आहे ती लयाला जाते, म्हणजे संपुष्टात होत जाते. गादीवर किंवा पलंगावर झोपू नये. याने काय होते माहिती का? जर गादीवरती किंवा पलंगावरती आपण झोपलो तर वैवाहिक अडचणी 100% येतात. घरी आलेल्या व्यक्तीला उपाशी पाठवू नये. कुळदेवी कोपते आणि दारिद्र्यता येते, म्हणून घरी आलेल्या कुठल्याही व्यक्तीला या नवरात्रामध्ये उपाशीपोटी पाठवू नये. घरात भांडण तंटा करू नये. 100% घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही असे कृत्य केल्यानंतर. नखे दाढी केस कापू नये. नवरात्रीमध्ये कुठल्याही पद्धतीने नख काढू नये किंवा मग केस कापू नये. अचानक संकट येतात असं केल्यानं. घरात कचरा घाण ठेवू नये आणि असं केल्याने काय होऊ शकतं, अचानक खर्च वाढतो. सूर्य उगवण्यापर्यंत झोपू नये. प्रगती खुंटते किंवा थांबते. तरी थोडक्यामध्ये आपण पाहिलं नवरात्रांमध्ये कोणत्या गोष्टी करायला नाही पाहिजे आणि जर केल्या तर त्याच्या माध्यमातून काय विपरीत होऊ शकतो ह्या गोष्टीविषयी आपण चर्चा केली. चला तर असेच नवीन माहिती मिळवण्यासाठी ब्रँड महाराष्ट्र मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.